शारीरिक संबंधामुळे पार्टनर सोबतची अटॅचमेंट जी असते ती वाढते का? ह्याच्या मागचं सायन्स काय आहे एक्झॅक्टली? अगं नक्कीच वाढते. कळलं का? कारण तो एक आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा मार्ग आहे ना. आपण एकत्र राहतो. आता आपण फिजिकल रिलेशन असं म्हणतो किंवा फिजिकल रिलेशनशिप असं म्हणतो. सेक्स म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. आपण मराठीत त्याला काय म्हणतो माहिती आहे? संभोग. म्हणजे ह्याचं संस्कृत काय आहे? समभोग. म्हणजे दोघांनाही तेवढंच सुख मिळायला हवं. दोघांनाही तेवढंच सुख मिळायला हवं. म्हणजे मेल पार्टनरनी फिमेल पार्टनरच्या सुखाची कदर करायला पाहिजे. तशीच त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या किंवा आपल्या पुरुषाच्या सुखाची कदर करायला हवी. म्हणजे कोण कुठे कमी पडत नाही आहे ना, माझा पार्टनर कमी पडत नाही आहे ना, हे पाहायला हवं. हे जर पाहिलं तर सुखच सुख आहे ना मग पुढे. म्हणजे मग तुम्ही ते जर का एकमेकांना दिलत आणि भरपूर घेतलत ना, तर मी तर म्हणेन की तुम्ही सुखाची दारं एकमेकांसाठी ओपन करता. कारण अनेक ठिकाणी मग तुम्हाला कळतं. कारण त्या ठिकाणी ना तुम्हाला समजतं मी कुठे कमी आहे समजतं, पार्टनर कुठे कमी आहे समजतं. त्या दृष्टीने तुम्ही करता, त्या दृष्टीने तुम्ही सेक्स करता किंवा संभोग करता. अनेक पुढच्या आयुष्यात तुम्हाला ते तुम्ही एकत्र येता, तुमचं जे प्रेम वाढतं ना, तुम्हाला पुढच्या आयुष्याची ती शिदोरी असते. खूप ठिकाणी ती शिदोरी म्हणून उपयोगी पडते. ती स्ट्रेंथ आहे तुमची दोघांची. ह्या केसमध्ये मुलं म्हणजे मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर इमोशनल लेवलवरती वेगवेगळे रिॲक्ट करू शकतात का? हो, रिॲक्ट करू शकतात. म्हणजे आता ढोबळ मनाने जर सांगायचं झालं ना, तर पुरुषाचं जे प्रेम असतं ते शरीराकडून मनाकडे येतं. म्हणजे ढोबळ मी सांगते. हे काही प्रत्येक 100% पुरुषांमध्ये लागू आहे असं नाही. तसं 100% स्त्रियांमध्ये. स्त्री पहिल्यांदा प्रेम करते आणि नंतर तिचं शरीर बोलायला लागतं. त्यामुळे ना ह्यामध्ये फोर प्लेला खूप महत्त्व आहे. किंवा शृंगार आहे, तो शृंगार आहे. त्या शृंगाराला खूप महत्त्व आहे. हे सेक्स म्हणजे नुसतं इंटरकोर्स नाही आहे का? इथे शृंगार हा रस आहे मोठा. नवरसापैकी हा मोठा रस आहे. त्याला महत्त्व आहे. त्यामुळे ते जर तुम्ही केलं तर मग पुढचं हे सोपं गणित होतं. म्हणजे पुढचं काय म्हणू आपण, शरीराचं किंवा रिलेशनशिपचं गणित आहे खूप सोपं होतं. मला तुझा परत जर प्रश्न सांग बरं. मेल आणि फिमेल पार्टनर इमोशनल लेवलवरती वेगवेगळे वेगवेगळे कनेक्ट करतात. जसं मी सांगितलं तसं की मनाने पहिलं मन येतं स्त्रीचं, मग शरीर येतं. पुरुषाचं पहिलं शरीराकडून मन येतं. पण ते असं काही आपल्याला वेगळं काढता येत नाही बरं का, की ते शेवटी ती जी क्रिया आहे ते खूप छान होणं आणि खूप समाधान दोघांनाही देणं हे महत्त्वाचं असतं नाही का. त्यामुळे ते फार छोटीशी लाईन आहे मध्ये, खूप मोठं नाही येते पण आहे. तुम्ही जो आता वर्ड विचारला फोर प्ले, तर एक्झॅक्टली त्या पार्टनर्सला तुम्ही काय सल्ला द्याल ज्यांना सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यांना? हे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स ना 90% प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करता येतात. कारण ते शरीरापेक्षा बऱ्याच वेळेला मनात असतात. त्यामुळे तिथे तर वैद्यकीय सल्ला हा हमखास घ्यावा आणि म्हणजे 90% प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत. त्यासाठी अननेसेसरीली डिव्होर्स होतात असं मला कधी अनेकदा वाटतं. म्हणजे कारण त्यांची मनं जुळलेली नसतात. म्हणून मी म्हणलं की मनात असतात हे. एखादा मनाने म्हणजे त्याला भीती वाटत असते समोरच्याची, मी आता कसं ॲक्ट करू म्हणजे. पण मोकळेपणाने हे प्रश्न सोडवता येतात. करेक्ट. तर मॅम, भारताच्या बाहेर जर बघितलं तर लिव्ह इन रिलेशनशिप्स खूप जास्त असतात लग्नापेक्षा सुद्धा. आणि ती संस्कृती आता भारतात सुद्धा येते. तर लिव्हिंग रिलेशनशिपचा मानसिकरित्या माणसावरती आणि बाईवरती काय परिणाम होऊ शकतो? आता तीच संस्कृती तू म्हणालीस ना, तीच संस्कृती भारतात येते. ही संस्कृतीच नाही आहे का? कळलं की नाही? म्हणजे कारण वाटेल तसं आपण वागतो आणि त्याला संस्कृती नाही म्हणायचं. आपण कसं, लग्न हे बंधन आहे. कळलं की नाही? लिव्ह इन रिलेशनशिप हे काय आहे? लिव्ह इन, एक पाय आत एक पाय बाहेर. कळलं का? लिव्ह इन रिलेशनशिप ही जर का लग्नासाठी, जर लग्नासारखं जर तुम्हाला सांभाळायचं असेल एकमेकांना आयुष्यभरासाठी,
मग लग्न का नको? करेक्ट. कारण ह्याचा सर्वात धोका किंवा सर्वात मोठा वाईट परिणाम जे असतील ते स्त्रीला भोगायला लागतात. कारण समजा तुम्हाला मुलं झाली त्यांना, पुरुष कधी एक पाय त्याचा बाहेर असतो, तो जातो निघून. स्त्री नाही ना निघून जाऊ शकत. मुलांना टाकून स्त्री नाही निघून जाऊ शकत. लग्नानंतर होणारे डिव्होर्स हे कठीण असतात. आपण एक तर वाजत गाजत लग्न केलेलं असतं, सगळ्यांच्या देखत, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, काही फेरे, काही आपण मंत्रोच्चार करून लग्न, कुठेतरी ते आपल्याला मनात असतं की माझं सगळ्यांसमोर, आपण सगळ्यांना प्रेमाने बोलावून सगळ्यांसमोर लग्न केलंय. कुठेतरी ते बंधन माणसाच्या मनात असतं, दोघांच्याही मनात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर जरी पटलं नाही पटलं तरी ऍडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा लिव्हिनच आहे ना, लिव्हिनमध्ये कसलंच बंधन नाहीये. म्हणजे आम्हाला दोघांना हवं म्हणून आम्ही राहतोय, समाजाचं काहीच देणं घेणं नाहीये. म्हणजे काय, एकदा माझं भांडण झालं तिच्याशी किंवा त्याच्याशी, मुलं असतील तरी मी निघून जाऊ शकते, पण स्त्री नाही निघून जाऊ शकत. कारण तिची आणि मुलांचं आहे, काही म्हणलं दोघांची मुलं असतात तरी स्त्रीवरच जास्त जबाबदारी असते, किंवा ती स्त्री घेते पण ग, तिच्या उरातून आलेली हृदयाचे तुकडे आहेत ना तिच्या, ते कळलेत नाही. त्यामुळे ते स्त्रीसाठी खूपच हानिकारक आहे लिव्ह इन मध्ये राहणं. त्यामुळे ते आपण भारतात न येऊन त्याची थोडीशी आपण खबरदारी घ्यायला हवी. म्हणजे तुम्ही तुमच्या पिढीने ती खबरदारी घ्यायला हवी की नाही. स्त्रीने ती खबरदारी घेतली ना, पुरुष कोणाबरोबर राहणार सांग तुम्हाला, मुलगे कोणाबरोबर राहतील. मुली तुम्ही तयार नाही व्हायचं ना.